अपना सामान छोड़ के भाग गए। नवी दिल्ली राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील लाल किल्ला परिसरात आज सोमवारी 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी एक शक्तिशाली स्फोट झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे। लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 च्या बाहेर पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका कारमध्ये हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे। लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ उभ्या असलेल्या एक इको व्हॅन कारमध्ये स्फोट झाला। संध्याकाळी सुमारे 6:50 ही घटना घडली। या भीषण स्फोटात आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 8 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत। मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे। स्फोटामुळे परिसरात गाड्यांचा चक्काचूर झाला, अनेक वाहनांना आग लागली तर आजूबाजूच्या इमारतीचा काचा फुटल्या। स्फोटाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे। मात्र दिल्ली पोलिसांनी फरीदाबादमध्ये काही दहशतवाद्यांना पकडल्यानंतर ही घटना घडल्याने दहशतवादी अँगल आहे का याचा तपास स्पेशल सेल कडून केला जात आहे। या घटनेनंतर संपूर्ण दिल्लीसह मुंबईतही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तसेच फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाले आहे। स्फोटाच्या तीव्रतेमुळे परिसरात मोठे नुकसान झाले असून भीतीचे वातावरण आहे। या घटनेचे सविस्तर तपशील अजूनही येणे बाकी आहे। दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल। प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू। डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती। एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी। गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस। पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी। ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर। संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007।